म्हणजे खूप जणांच्या आयुष्यात असं घडतं की एक असा क्षण येतो की म्हणजे सगळं आयुष्य बदलून जातं. तर माझ्या पण आयुष्यामध्ये असं एक म्हणजे मी ज्या गोष्टीची वाट बघत होते तो क्षण आला, माझं पूर्ण आयुष्य चेंज झालं. मी वर्कशॉपच्या आधी मला असं वाटायचं की म्हणजे मी अजून आयुष्य जगत नाही, पण मला आयुष्य जगायचं आहे. तर ते कसं जगायचं हे कळत नव्हतं. पण जेव्हा वर्कशॉप झाला तेव्हापासून माझं खरं आयुष्य चालू झालं. आणि वर्कशॉपच्या आधी तर म्हणजे इतकं म्हणजे माझं ध्येय काय, मला म्हणजे एम फिक्स नव्हतं माझं. आणि जेव्हा मला कोणी विचारायचं की तुला काय व्हायचे, तर मी सांगायचे की मला हे व्हायचे. पण जर त्यांनी असं प्रश्न विचारला की तुला का व्हायचे, तर मी तिथून म्हणजे कसं सर्टिफिकेट याची वाट पाहिजे. आणि तेव्हा काही कळत नव्हतं. पण आता जर कोणी विचारलं तर मी सांगू शकते की मला काय व्हायचं आणि का व्हायचे. आणि वर्कशॉपमध्ये इतकं काही शिकायला भेटलं की आपले. आणि खरं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जणांना सवय असते की ते स्वप्न थोडे बघतात. आणि जेव्हा मी वर्कशॉप केला, वर्कशॉपच्या आधीच होतं माझं की मी स्वप्न खूप छोटी बघायचे. म्हणजे मला हे करायचं ते करायचं असं बोलायचे, पण ते कसं करायचं. आणि मला असं म्हणजे मी एवढी कॉन्फिडंट नव्हती की मी ते करणारच आहे. पण जेव्हा वर्कशॉप झाला तेव्हा मग माझ्यामध्ये मला कळायला लागलं की मी हे करू शकते. आणि ह्या जगात एकही गोष्ट नाही की जी मी करू शकत नाही. आणि मेन म्हणजे माझं TV पाहणं पूर्णपणे बंद झालं. मी पहिले खूप जास्त TV बघायचे, पण आता TV पाहणं बंद झालं. आणि गाणे म्हणजे सेशनमध्ये येतो तर तेव्हा असं वाटतच म्हणजे कधी सेशन होतं, 7-8 घंटे कधी जातात तेव्हा मला कळतच नाही. म्हणजे इतका. आणि खरं म्हणजे वर्कशॉप झाल्यापासून तर पहिले मला प्रत्येक दिवशी मी वाट बघायची की उद्याचा दिवस कधी असं तसं मला बोर होतं असं. पण त्याच्यानंतर माझा प्रत्येक क्षण आनंदात गेला. आणि म्हणजे मी तर असं वाट बघते की कधी मी मोठे होते, कधी माझ्याकडून लवकर म्हणजे मी कधी अचीव करते माझे. आणि खरंच वर्कशॉपमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं की वर्कशॉप कसं झालं नाही कळलंच नाही. आमचे इतके सेशन झाले पण ते कसे झाले आम्हाला कळलं नाही. कारण की जेव्हा वर्कशॉपमध्ये जातो ना आपण, जेव्हा सेशनमध्ये जातो तेव्हा कळतच नाही की म्हणजे किती लवकर टाईम जातो. तो टाईम लवकर नसतो जात नाही करण्यासाठी, पण आम्ही त्याच्यामध्ये इतकं गुंग होतो की आम्हाला म्हणजे बाकीच्या जगाचं काय चालू आहे ते लक्षात राहत नाही. आणि वर्कशॉपमुळे मला खूप मोठा फायदा झाला की मी माझ्या आयुष्याकडं म्हणजे जास्त विचार करते आयुष्याबद्दल की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला माझ्या आईवडिलांसाठी हे करायचंय, घरच्यांसाठी करायचंय, शिक्षकांसाठी करायचंय आणि समाजासाठी करायचंय. तर खरंच इथे ज्यांनी वर्कशॉप केलेलं असेल तर मला सगळ्यांना सजेस्ट करावं वाटतं की सगळ्यांनी एकदा वर्कशॉप करा. कारण की वर्कशॉप ही अशी गोष्ट आहे जी आपलं पूर्ण आयुष्य बदलून जाते. आणि खरं म्हणजे माझं एक स्वप्न आहे जे की वर्कशॉपच्या आधी नव्हतं पण नंतर झालं ते. आणि जेव्हा वर्कशॉपच्या आधी थोडंफार वाटायचं की आपल्याला ते करायचंय, पण असं वाटत नव्हतं की आपण ते करू शकतो, पण आपण नक्की असं वाटू शकतो. आणि माझं स्वप्न आहे की मला एक आदर्श आयुष्य जगायचं आहे, मला एक आदर्श व्यक्ती व्हायचं आहे. आणि ते स्वप्न मी आता मिळवू शकते मला म्हणजे वाटतं. आणि मी प्रत्येक गोष्टीवर कॉन्फिडंट असते की मला म्हणजे मी हे करू शकते ते करू शकते. आणि खरंच खूप सारे चेंजेस झाले. जर वर्कशॉपबद्दल बोलायचं म्हटलं तर आता वेळेमुळे बोलता येत नाही जास्त वेळ, पण आमच्या सेशनमध्ये कसं होतं की वर्कशॉपमध्ये बोलायला असं 7-8 जणांना बोलायला 2 आणि 2.5 घंटे लागतात. कारण की त्यांची शेअरिंगच इतकी जास्त असते. म्हणजे आपण आपल्या ज्या इच्छा असतात म्हणजे आपल्याला जे बोलायचं असतं किंवा मग आपल्या ज्या फिलिंग्स असतात ते आपण शब्दात उतरू शकत नाही. आणि तसंच मला पण होतं, आता मला सुचत नाही मी काय बोलू कारण की खरंच खूप भारी वर्कशॉप. तर जसं की मी सांगितलं की मला सुद्धा आहे माझी की म्हणजे पुढं चालून भविष्यात जे पण सक्सेसफुल असतील ना ते सगळे CTPचेच पाहिजेत. म्हणजे CTPचं नाव पण झालं पाहिजे. आणि सगळेजण असाच एक प्रोग्राम होईल आपला जेव्हा की आपण सगळे सक्सेसफुल असू, जेव्हा की आपण सगळेजण बसलेलो असू, आपल्या गाड्या रस्त्याने लागलेल्या असतील, मोठ्या मोठ्या महागड्या गाड्या आपल्या लागलेल्या असतील. तर ती पण माझी एक इच्छा आहे. म्हणजे भेटू आपण नक्कीच. आणि शेवटी आपण काही सुचणे लागलं काय बनवतं पण म्हणजे खूप सांगतात आहे. तर मला पण असं वाटतं की आपण पण एकदा करा म्हणून, आणि मी करणार आहे. आणि हिचं पहिले TV बघायची, नाटकं सगळं करायची, पण आता हिनं TV पाहणं बंद केलं, हिनं बाहेरचं मुलींसोबत खेळणं बंद केलं. ही फक्त सर जे सांगतील ते तिची पूर्व दिशा असेल एवढंच करते. मला सुद्धा ती तेच सांगते की मम्मी असं कर, मम्मी तसं करते. सध्या स्टेटस सुद्धा ती सरांच्या प्रमाणेच ठेवते. खरंच या वर्कशॉपमुळे माझ्यामध्ये खूप जास्त चेंजेस झाले. म्हणजे वर्कशॉपच्या आधी लाईफ पण असती हे पण माहिती नव्हतं. वर्कशॉप झाल्यावर लाईफ जगायला शिकले, लाईफमधलं प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायला शिकले. आणि खरंच म्हणजे शब्दांमध्ये सांगू
थँक्यू सो मच. ऑल ऑफ यू. गुड आफ्टरनून. ह्या CTP हा वर्कशॉप माझ्यासाठी खरंच लाईफ चेंजिंग होता. म्हणजे मी जर का अगोदर तुम्हाला जर का बघितलं असेल तर अगोदरपेक्षा आता मी खूप जास्त चेंज झाली आहे. अगोदर प्रत्येक वेळेस असं मनामध्ये विचार यायचा की यार आपण स्वप्न तर बघतोय पण ते खरे होतील का नाही. एवढी मोठी मोठी स्वप्न बघून आपल्याला नक्की करायचं काय ते परत सत्यात उतरले नाही तर परत खरे झाले नाही तर काय होईल असे अनेक प्रश्न मनामध्ये यायचे. पण वर्कशॉप झाल्याच्या नंतर पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागले. नाही सगळं काही नीट होईल आपण आपली स्वप्न नक्की पूर्ण करू शकू असे विचार मनामध्ये यायला लागले. आणि माझी स्वतःची ओळख झाली. म्हणजे मला माझ्यातले गुण कळायला लागले. अगोदर असं माहिती नव्हतं माझे मनाचे गुण आहेत पण वर्कशॉप केल्यानंतर मला माझ्यातले गुण कळायला लागले. मी हे सुद्धा करू शकते असं कळायला लागलं. माझं ध्येय निश्चित झालं. मला नेमकी आयुष्यामध्ये राहायचं काय हे सगळं निश्चित झालं. आणि मेन म्हणजे मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला लागले. नेहमी हसायला लागले. कारण की मला तेव्हा कळालं होतं की नथिंग इज परमनंट. आयुष्यामध्ये कोणतं सुख दुःख काहीच परमनंट नसतं. ते फक्त टेम्पररी असतं असं मला कळाल्यानंतर मी कधीच दुःखामध्ये बुडले नाही किंवा आनंद जास्त पण झाला नाही. म्हणजे मी स्टेबल राहिले. हे सगळं फक्त या वर्कशॉपमुळे झालं. आणि मी आता जे पण आहे तुमच्यासमोर जे पण बोलतीये ते सगळं फक्त या वर्कशॉपमुळेच. आणि या वर्कशॉपमुळेच माझ्यामध्ये एवढे सगळे चेंजेस झाले. थँक्यू. तेव्हापर्यंत तिच्यामध्ये इतका बदल झाला. ती अगोदर म्हणजे कमी बोलायची, शांत राहायची. आता इतकी बोलते का मला शांत बसावं लागतं. आणि तिथे स्पीचमध्ये पण इतकी सुधारणा झाली की स्पीच कॉम्पिटिशन राहते ना त्याच्यामध्ये पण तिचा नंबर येतात. मुलगा पण माझा बोलण्यात एकदम हे म्हणजे स्पीच त्यांच्या दोघांचं पण इतकं छान सुधारलं. तसंच त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा एकदम प्रगती झालेली आहे. तसंच गुड आफ्टरनून. हा प्रदीप खेडे सरांचा सेमिनार आहे ना. हो. ते किती एनर्जेटिक. त्यांचा सेमिनार त्याच्याहून जास्त एनर्जेटिक. मग तुम्ही मला ग्रीट का नाही करत आहे. वन्स अगेन गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल प्रेझेंट हियर. गुड आफ्टरनून. तर सगळ्यात आधी मला प्रदीप सरांची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करायला वाटते त्यांच्याबद्दल. कारण इथे बोलण्यासाठी प्रत्येकाला कॉन्फिडन्स पाहिजे असतो. आणि तो कॉन्फिडन्स आमच्यामध्ये बिल्ड करणारे प्रदीप ठेंगडे सर यांचे खरंच मनापासून आभार. त्यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. आणि माझ्यामध्ये वर्कशॉपमधले चेंजेस हे मला माझं सांगण्यापेक्षा मला माझ्या आईकडून ते जाणून घ्यायला जास्त आवडेल. तर सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची मोठी गोष्ट म्हणजे आज विद्यार्थिनी पुढे आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचे आई पालक हा खूप मोठा एक आनंद मनामध्ये मावेनासा झाला की आज आम्हाला आमच्या मुलांसोबत स्टेजवर सोबत येऊन बोलायची संधी मिळते आज. आणि असाच आणखी आता हे मुलं काय जे अचीव करणार आहेत ते आता दृश्य आणखी बघण्यासारखे राहणार. हे तर या वर्कशॉपमधून दिसूनच आले, या कार्यक्रमामधून दिसून येत आहे. आज मुलांमध्ये काही जिद्द तुम्ही निर्माण केली सर, जे काय स्वप्न दाखवले ते खरंच म्हणजे आज म्हणजे आमचं मन भारावून जातं जे आम्ही एवढं करू नाही शकलो असतो. आज एक मनात विचार आला की आज आम्ही शिक्षण करत असताना, आम्ही शाळेत शिकत असताना असे प्रदीप सर आम्हाला भेटले असते तर असाही आज एक विचार मनामध्ये आला की आज आमच्याही मनामध्ये तेव्हा स्वप्न होते. आम्हालाही वाटत होतं की आम्ही असं काहीतरी करून दाखवावं. आम्ही अशी काहीतरी जिद्द होती मनामध्ये. पण आम्हाला पुशअप करणारे, प्रोत्साहन देणारे, मार्ग दाखवणारे असे कधीच सर नव्हते ना तेव्हा आमच्या शिक्षण जीवनामध्ये. तर आज नशिबानं ठीक आहे आज आमच्या मुलांना प्रदीप सर लाभलेले हे आमचं भाग्यच. आणि आज वर्कशॉपमध्ये किंवा या कार्यक्रमात सगळे म्हणतायत आमचा गोल ठरला आहे, आमचे स्वप्न आमचे ध्येय जे काय ठरले आहे, आम्ही हे करणार आम्ही ते करणार. ओके, इट्स ओके. पण याच्याही पुढे एक आणखीन एक विचार मनात आला की आज तुम्ही जे मुलांमध्ये ती जी भावना जी जिद्द आज पेटवून दिली आहे ते ठीक आहे. पण त्याच्याही पुढे तुम्हाला अजून हा प्रवास सध्या सुरू झाला आहे. हा प्रवास आणखी तुम्हाला ही नय्या पार करायची आहे. आज सन्मान भारावून गेलंय की आज मुलांमध्ये ही जिद्द ही भावना आज तुम्ही मनामध्ये हे सगळ्या गोष्टी पेटवून दिल्यात तुम्ही आज त्यांच्या मनामध्ये. जे आम्ही नसतं करू शकले ते तुम्ही करून दाखवलंय. पण आता हे जे तुम्ही ध्येय गाठून दिलंय हे ध्येय पार करण्यासाठी हे पूर्ण करण्यात तिथं जाईपर्यंत ज्या अजून तुम्हाला खूप खूप मोठा प्रवास हा पूर्ण करायचा आहे. सर्वच माझ्यामध्ये पण नाहीये. बरं
कधी येऊन बोलावं की नाही बोला हा मोठा प्रश्न, धाडस नसतं, डेअरिंग नसते. हेच तर ते कमी वयामध्ये आम्हाला नाही मिळालं म्हणून आज आमच्यामध्ये डेअरिंग नाही आहे. पण उद्याच्या भविष्यात आमच्या मुलांना ही अडचण येणार नाही याचे सुद्धा आम्ही तुमचेच आभार मानणार या गोष्टीसाठी. धन्यवाद सर. एवढं बोलू शकते. वर्कशॉपच्या पहिले स्वप्न म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हतं. स्वप्न बघायचे असतात हे पण माहित नव्हतं. स्वप्न असे 25-20 हजार कमवायचे, महिन्याला 25-20 हजार असे सुद्धा स्वप्न नव्हते. पण आता स्वप्न मोठ्यातले मोठे. स्वप्न बघायला पैसे लागतात का? नाही ना. मग स्वप्न मोठ्यातले मोठे कसे बघता येतील आणि ते अचीव कसे करायचे, आपलं एम कसं अचीव करायचं, आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं सक्सेसफुल बनायचं. फक्त म्हणजे वर्कशॉप होण्याच्या पहिले माझं एवढं माझं कन्फर्म नव्हतं की मला डॉक्टरच बनायचंय म्हणून. माझं एम हे फिक्स नव्हतं. कारण मला कोणी जर विचारलं आरती तुझं एम काय आहे, तर मी रोज सगळ्यांना वेगवेगळं एम सांगायची. मला कलेक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, मला डॉक्टर सुद्धा बनायचंय. अरे पण बनायचं काय? मग वर्कशॉप नंतर माझं एम हे फिक्स झालं, ते म्हणजे MBBS डॉक्टर. आणि नक्कीच MBBS डॉक्टर झाल्यानंतर मी माझ्या आईवडिलांना जे नाही ते सुख देणार आहे. जे सुख कोणीच त्यांच्या आईवडिलांना दिलेले नसतील ते सगळे सुख मी माझ्या आईवडिलांना देणार आहे. आणि माझे आईवडील माझ्यासाठी जे काही आता करत आहेत, म्हणजे खरंच एवढी परिस्थिती काही चांगली नाही आहे घरची, तर नक्कीच MBBS डॉक्टर झाल्यानंतर मी ती पूर्ण परिस्थिती बदलून टाकल आणि नक्कीच माझ्यामुळे माझे आईवडील ओळखले जातील. एवढंच बोलून मी माझे शब्द संपवते. थँक्यू सो मच. आणि मला गर्व आहे की लोक त्याला चांगला आदर्श म्हणून ओळखतात. पण मला पण असं वाटायचं की त्याला सुद्धा गर्व असला पाहिजे की त्यांनी सुद्धा त्याच्या भावाचं नाव सांगितलं पाहिजे कुठंतरी. म्हणून मला सुद्धा वाटत होतं की मी सुद्धा लोकांसाठी आदर्श व्हावं. त्यासाठी मी CTP कोर्स जॉईन केला. एकदा बोलता अशीच त्याच्यासोबत चर्चा करायला लागलो आणि त्याला म्हणलं एकंदरीत मला सांग, 2 शब्दात सांग वर्कशॉप काय असतं. तर तो मला म्हणे आयुष्य जगताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीचं उत्तर म्हणजे CTP. मग मी पण म्हणलं आपण बघू जॉईन करून. मी CTP जॉईन केला. एकंदरीत म्हणजे गोल्डनने मला स्वप्न बघायला शिकवलं आणि CTPने स्वप्न सत्यात उतरायला शिकवलं. गोल्डनने आयुष्य जगायला शिकवलं आणि CTPने हसता हसता आयुष्य जगायला शिकवलं. एकंदरीत CTPने मला काय शिकवलं तर CTPने मला शिकवलं की ध्येयासाठी ध्येय वेडे व्हा. पागल झाला तरी चालेल, कारण पागल लोक इतिहास रचतात आणि शिकलेले लोक इतिहास. हा वर्कशॉप करण्याच्या अगोदर मी फक्त स्वप्नच बघत होते. स्वप्न हे सत्यात उतरवणं हे मला माहीत नव्हतं. पण हे फक्त या वर्कशॉपमुळेच साकार झालं. मी या वर्कशॉपमुळे आता IPSचं स्वप्न बघितले आणि त्याच्यासाठी काय प्रयत्न लागतील त्याचा मी अभ्यास करते. आणि हा वर्कशॉप आम्हाला करणारे प्रदीप सर यांचा मी धन्यवाद करते. कारण की त्यांनी आम्हाला इतकं छान वर्कशॉपमधून आमचं एम ठरवून दिलं. आणि हा वर्कशॉपचा हाच हेतू आहे की तरुणपणी मुलांनी लवकरात लवकर यशस्वी होऊन पॅरेंट्सला आणि स्वतः आनंद कसा मिळवायचा या वर्कशॉपमधून आम्हाला सांगितलेलं आहे. नमस्कार. मी प्रदीप सरांचे आभार मानते कारण की माझ्या मुलीमध्ये खूप बदल झाला. मी माझी मुलगी भोकरदन तालुक्यातून इथं शिकायला पाठवली तेव्हा मी गावाकडे असते. गावात माझे सासूबाई तिला सांभाळते. माझ्या सासूबाईचं दुखू लागलं. ती तिच्या अभ्यासात थोडी हे झाली, रिलॅक्स झाली, पण तरी पण ती खचली नाही. प्रदीप सरांना सांगितलं तिनं माझ्या आजीची तब्येत बिघडली, तरी पण तिनं अशी खचली नाही. ती सरांचं हे करत ती पुढचं पाऊल उचलत हे झाली. ती तुमचे प्रदीप सरांचे खूप हे करते. ती गुरुचा आदर म्हणजे एक वर्कशॉपबद्दल मला खूप अभिमान वाटला. वर्कशॉपबद्दल काय सांगायचं ते थोडं ते शब्दात सांगू शकत नाही मी, कारण की मी गावाकडून आले. स्टेजवर माझं पहिल्यांदाच बोलत आहे कारण की मला काही सवय नाही बोलायची. एवढे 2 शब्द संपवते. हा वर्कशॉप म्हणजे माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला आहे. या वर्कशॉपने मला सांगितलंय तुझी दिशा कोणती आहे. हा वर्कशॉप म्हणजे मी ज्या मार्गाने चालले होते तो मार्ग चुकीचा होता.
चुकीचा होता हे मला प्रदीप सरांनी दाखवून दिलं. पण आता म्हणजे वर्कशॉप लावला, तिचा आदर्श म्हटलं तर प्रदीप सरच आहे. ती म्हणजे मला बनायचं तर प्रदीप सरांसारखंच बनायचं आहे, बाकी काहीच नाही. परंतु जितक्यांनी पण वर्कशॉप केलेले आहे तितक्यांचं टर्निंग पॉईंट म्हणजे हा वर्कशॉपच आहे आणि माझं पण टर्निंग पॉईंट हा वर्कशॉपच ठरलेला आहे लाईफमधला. आणि माझं एम आहे सिंगर आणि हार्मोनियम प्लेयर. तर मी माझ्या एमकडे मी पूर्ण जिद्दीने त्याच्यामध्ये फोर्स करतोय, त्याच्याकडे म्हणजे तिकडे कळतोय मी आता. आणि मला माहिती नाही की या प्रोग्राममध्ये हे मी जे बोलणार आहे आता थोड्या वेळ म्हणजे आता बोलणार आहे, मला माहिती नाही की याला प्रोग्राममध्ये योग्य असेल का नाही. मी एक सांगतो तुम्हाला कि जीवन ऐसा जियो कि इतिहास में लिखने लायक हो. जीवन ऐसा जियो इतिहास में लिखने लायक हो और कुछ ऐसा लिख डालो कि जग को पढ़ने लायक हो. कुछ ऐसा लिख डालो जग को पढ़ने लायक. थँक्यू. बदलला एक असा झाला, त्याला काही माहीत नव्हतं आपल्याला काय बनायचं आणि आम्हालाही काही हे नव्हतं की तो असं बनणार म्हणून. पण वर्ष जॉईन केल्यापासून त्याच्यामध्ये बदल एक असा झाला की आपल्याला काय बनायचं ते बरोबर ते आता तेच करतो. आणि अक्षरशः वर्कशॉप तो म्हणे आई मला वर्कशॉप करायचं. मी म्हणलं आता ट्युशन करून नाही करायचं. तो म्हणे नाही म्हणे आई मला एकदा करून बघ, मला हे करायचं. तर मी त्याला फीस वगैरेच्या वेळेस बोलले, थोडंसं नाही म्हणले. तर त्यांनी त्याचे पैसे हातात आलेले 5, 50, 100 असे फीस जमवून आणि माझ्या माघारी देऊन सरांना आणि सांगितलं की आई मला वर्कशॉप जॉईन करायचं म्हणजे करायचंच. तू पैसे दे नको देऊ काहीच सांगू नको. बाबाला तर काहीच माहीत नाही, मी बरोबर माझं सगळं हे करतो, पण मला नाही म्हणू नको फक्त. आणि आता त्याला हे कळालं आपल्याला काय बनायचं तर ते बरोबर हे करतो आणि त्याच्यामध्ये खूप बदल झाले. तो ट्युशन आला की जेवढा वेळ मिळाला तेवढा टी व्ही बघायचा. आता जेवढा वेळ मिळाला तेवढा त्याचा रियाज करतो फक्त, बाकी काहीच नाही. नमस्कार. प्रदीप सरांचे खूप धन्यवाद. कमी केली त्यांचं ते वर्कशॉप झाल्याचं तर मला सिरियल वगैरे सिरियल मला असं वाटायचं मला दिवसभरात थकवा निघून जातं, त्याच्यामुळे मी खूप सिरियल वगैरे बघायची. आता मी ते सगळं बंद केलंय आणि बघते म्हणजे एक आरतीच बघते फक्त, जास्त नाही बघत. आणि माझ्याकडे म्हणजे मला मी सरांना पण बरेच वेळेस सांगितलेलं होतं का मला टेन्शन यायची करत होती की असं जास्त बोलायची नाही. आणि आपल्याला वाटतं ना की आपण आपल्या मुलांना बरोबरच नाही सांगत, बऱ्याचशा गोष्टी आपण पालक पण चुकीचं सांगतो मुलांना. तर मुलांनी आपल्याला सांगायला पाहिजे मम्मी तुम्ही हे बोलते हे चुकीचं आहे किंवा मग मला हे तुझं पटत नाही आहे, मला हे असं करायचं आहे, म्हणजे आपल्या मुलांनी आपल्याला सांगायला पाहिजे. तर माझ्यामध्ये तो एक बदल झाला. अक्षरशः परवा वेण्या आमची जास्त करून नाही तर वेण्या घालायच्या वेळेस खूप सकाळी दोघीचं थोडंसं एक 2 शब्द होत असं. तिला माझ्या हातच्या वेण्या घातलेल्या आवडत नाही. मी तिला मला जसं येतं मी तसं घालते, नाही जमत मला. पण ते अक्षरशः म्हणजे मला त्या दिवशी अशी भांडली, डायरेक्ट 2-4 शब्द अशी जोरात बोलली. मला त्याचं वाईटही वाटलं, कारण मला उलटा आनंद झाला त्याचा की तिच्यामध्ये एवढी डेअरिंग आली ना की ती कमीत कमी मला बोलती तर आहे. पहिले ती बोलत नव्हती आणि कोणी काही म्हटलं तिला तर मीच ती रडायची. असं मला असं वाटायचं की तिला तिच्या भावना असं व्यक्त करायला पाहिजे, सांगायला पाहिजे की मला तुझं बोललेलं हे आवडत नाही, तुम्ही मला असं नका बोलायचं, कमीत कमी असं तरी बोलायला पाहिजे. मला असं मनापासून वाटायचं. आणि ती मला ते वर्कशॉप झाल्याच्या नंतर ती मला सांगायला लागली की मम्मी मला ना तर अशा शब्द नको बोलत जाऊ, मला असं बोललेलं सहन नाही होत, मला नाही आवडत. आणि ती खूप माझ्या लक्षात आली की आपण एवढं दिवस तिला ते बोलायचं, ती सहन करायची, ती ऐकून घ्यायची. आणि आता ती ऐकत नाही त्याचा मला खूप आनंद वाटतो. कारण की आज मी समजा मी तिला मी जॉब करते, माझी थोडी बहुत चिडचिड होत असते घरामध्ये, त्याच्यामुळे मग एखादी जर चिडली समजा तर ती ऐकून घ्यायची. आता ती ऐकत नाही, ती माझी चूक माझ्या लक्षात आणून देते. मला त्याचा एक म्हणजे फायदा पण झाला आहे आणि आनंद पण वाटतो, त्याच्यामध्ये तेवढा बदल झाला आहे. आणि दोघं पण समजा टी व्ही बघत नाही ते तर समजा प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी अभ्यास करायला पाहिजे, टी व्ही बघायला नाही पाहिजे, त्याच्यामुळे वेळ वाया जातो, शिकलेलं विसरून जातं. तो एक त्यांच्यामध्ये छान चेंजेस झालेला आहे. आणि मेन म्हणजे की समजा आता आपल्याला वाटतं की आपण समजा घरामध्ये एकच वातावरण असतं, पोर सकाळी डबे करायचे, भरायचे, पोरं शाळेत जातात, घरी येतात, ट्युशनला जातात, ट्युशन येतात, टी व्ही बघतात, जेवण करतात, एक प्रत्येक घराचा रूल असतो. पण आता पोरांमध्ये वर्कशॉप झाल्याच्या नंतर असे चेंजेस आले का आपल्याला पुढे भविष्यामध्ये काय करायचे, काय म्हणजे कसं ठरवायचे आणि ते कसं करायचे ते पोरं घरामध्ये डिस्कस करायला लागले. तर
पोरं हे वर्कशॉप केलं तर एवढा फायदा झाला किंवा ते करतील भविष्यामध्ये काहीतरी. आणि याचं स्वप्न आता हा बिझनेसमॅन बनायचं आहे, हिला ते मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे. आणि मला असं वाटतं की ते त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस होतीलच, कारण की त्यांच्या घरामध्ये त्यांचं बोलणं, आता हे दोघं जण असलं बोलत, हे दोघं जण जे बोलतात ते आम्ही ऐकतो. आणि मला असं वाटायला लागलं की खरंच, आणि पहिलं म्हणजे मी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे. आम्ही इथं आलो तेव्हा आमचं पण म्हणजे परिस्थिती खूप हे होती. आणि मला एक मनापासून असं वाटायचं का आम्ही जेवढं सहन केलं आहे, आणि मी पोरांना पण म्हणायची की आम्ही जे कामं करतो किंवा आम्ही जे सहन केलं आहे, आमच्या पोरांना ते भविष्यात कधीच मी करायला पाहिजे, ही मला असं मनापासून वाटायचं. आणि मी पोरांना पण सांगायची की माझी एकच इच्छा आहे की तुम्ही ना असं सक्सेस व्हा, की आम्हाला असा अभिमान वाटला पाहिजे तुमचा. आणि ते म्हणजे खरंच तुम्ही, मला असं खूप मनापासून वाटायचं ना. आता तर मला ते टेन्शनच नाही राहिलं आहे, कारण की मला खूप असं हे झालं आहे आता की ते करतातच, काही ना काही करतीलच त्यांच्या. आणि ते आता स्वप्न बघतात जास्त करून आदित्यचं यांचं स्वप्न त्याच्या पप्पासाठीच असतात की माझ्या पप्पाला मी आवडतो, मी माझ्या पप्पाला ऑडिओ गिफ्ट करणारे, मग माझ्या पप्पाला मर्सिडीज गिफ्ट करणारे. बरं ते काय वडिलांना वाटतं, त्यांनी साधी मोटरसायकल जरी गिफ्ट केली त्याच्यात पण आपल्याला आनंद आहे, आणि नाही जरी दिली कमीत कमी म्हणते त्याच्यात पण आपल्याला हे वाटतं किंवा आणि त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यामुळे खूप कमी बोलतात घरामध्ये. मला पण करायचं आहे आणि अजून पण करायचं आहे, भविष्यात मी तो करलच, एवढं मला म्हणजे म्हणजे समजा तर मी याला हाताशी धरून किंवा तो माझ्या मदतीने किंवा मी याच्या मदतीने, आम्ही दोघं मिळून म्हणा, आम्ही तिघं मिळून म्हणा, पण आम्ही आमचं भविष्यात बिझनेस हा उभं करणार म्हणजे करणारच. मला पण माझी खूप मनापासून इच्छा आहे माझी पण की यांनी पण करायला पाहिजे, किंवा मग याच्या मी करल किंवा माझ्या याने हा करल, किंवा मग यांनी जरी केलं तर माझं स्वप्न समजा हाच पूर्ण करल. माझ्या काही कारणाने समजा नाही झालं भविष्यामध्ये का काही जर आता राहतात तिथे अडचणी किंवा मुलं मोठाली झाल्यानंतर बायकांना नाही येतं. मी जॉब करते पोस्टल डेव्हलपमेंट मेडिकल कॉलेज गुलमोग कॉलेज, मी तिथं जॉब करते. मला 8,000 रुपये पेमेंट पडतो तिथं. तरी पण मला असं वाटतं की हे नको करायला, समजा आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे का लोकांना सुद्धा आपल्याला पण ओळखलं पाहिजे. आणि मला आहे ना तर असं खूप मनापासून इच्छा आहे की माझ्या पोरांचं किंवा माझ्या मिस्टरांचं म्हणजे असं लोकांनी ओळखायला पाहिजे, त्यांचं असं नाव पाहिजे, असं जॉब वगैरे करून पप्पाची सरकारी नोकरी समजा त्याच्यात पण काही हे नाही. पण तरी पण मला असं वाटतं की पोरांनी माझं जे स्वप्न, माझं खूप स्वप्न अधुरे राहिलेले ते पोरांनी पूर्ण करायला पाहिजे. आणि त्या प्रत्येक सरांच्यामुळं ते करणारच आहे. आणि माझं पण तुमच्याच याने समजा पोरांच्या मदतीने किंवा त्यांनी मी पण माझं स्वप्न साकार करणार आहे भविष्यामध्ये. आणि वर्षामुळे आमच्या घरामध्ये तर खूपच बदल झाला आहे. खूप म्हणजे मला शब्दात पण सांगता येणार नाही, खूप चेंजेस झाले मुलांमध्ये. त्यांचे म्हणजे घरामध्ये त्यांचं बोलणं वगैरे पण ते बिझनेस मला असं करायचं आहे, मला भविष्यात कसं करायचं आहे. आणि हे प्रत्येक घरामध्ये पाहिजे ते पुढं हो का ना. आज जर समजा ते मर्सिडीचे BMW घेण्याचे पुढं जर स्वप्न पाहते, समजा मला बिझनेस सक्सेस म्हणजे मी सक्सेस होणार पुढं आयुष्यामध्ये. पण आता एवढं तरी पालकांना समजा मनाला शांतता आहे ना, किंवा नाही जर तेवढे जरी नाही झाले पण त्याच्यातलं अर्ध किंवा त्याच्यातलं एक समजा 4 आणि भाग किंवा मग 8 आणि भाग जे म्हणतो आपण, समजा 4 आणि भाग जरी सक्सेस झाले तर त्याच्यात म्हणजे ते पण खूप झालं पालकांसाठी पण त्याच्यासाठी पण. आणि त्याच्यासाठी तर परम सरांनाच थँक्यू म्हणणार आहे की म्हणजे तुम्ही एवढा बदल मध्ये करून दिला. आणि जसं सगळ्यांनी सांगितलं की तो सगळ्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे हा वर्कशॉप. म्हणजे खरंच माझ्यासुद्धा लाईफमधला टर्निंग पॉईंट ठरला आहे. म्हणजे आधी फक्त एक असंच जगायचं म्हणून जगायचं, सांगायचं, कुणी विचारलं काय व्हायचं, IAS ऑफिसर नावालाच, पण काही करायचं नाही. आता त्याबद्दल थोडाफार विचार करते, तर त्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही की म्हणजे शब्दच सुचत नाही आहे. सगळे शब्द हे असे चिल्लर वाटत आहे, काय बोलू ते कळत नाही आहे. फक्त इतकंच सांगू इच्छिते, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पण पितो ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तसंच हा CTP हा एक असा वर्कशॉप आहे, जो पण हा करेल तो त्याचे स्वप्न सत्यात उतरवल्याशिवाय राहत नाही. थँक्यू. हा वर्कशॉप म्हणजे खूप माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला आहे. आणि वर्कशॉपच्या आधी स्वप्न असे छोटे छोटे बघणं हेच माझ्यासाठी असं थोडे छोटे आपल्याला काढशे असेल असेल. पण जेव्हापासून वर्कशॉप जॉईन केला आहे ना तेव्हापासून असे खूप मोठे मोठे स्वप्न बघायचे कसे हे, आणि आपली लाईफ कशी जगायची हे वर्कशॉपमधनं मी शिकले.
आणि टी व्ही बघणं तर खूप माझ्यात होतं आणि गाणी ऐकणं वगैरे तर ते सुद्धा बंद झालंय. आणि आकाशात कशी गरुड झेप घ्यायची हे सुद्धा मी वर्कशॉपमध्ये प्रदीप सरांकडून शिकले. आणि थँक्यू. एवढं त्यांनी मला बोललं, मला पुढं त्याला काय उत्तर द्यायचं हेच कळलं नाही. म्हटलं जाऊ दे, त्याला इतकं चांगले संस्कार तर लागले, त्याला चांगलं वाईट हा विषय तर त्याला कळू लागला ना की बाबा प्रदीप सरांमुळं एवढं झालं की क्लासचा फायदा की बाबा विद्यार्थी कधी वाया जाणार नाही आहे. समजा जे बनतील ते त्यांच्या करिअरमध्ये सक्सेसफुल बनतील. आणि आम्हाला बिलकुल टेन्शन नाही आहे पालकवर्गांना की त्याला पोरांना काही चांगलं सांगायचं किंवा वाईट सांगायचं. त्याच्या एका शब्दामध्ये मला सगळं काही कळून चुकलं. तसंही तो लहानपणापासून समजदारच होता. समजा की त्याला मला काही सांगावं लागलं नाही, काय नाही. आणि आताही तो घरामध्ये आल्याच्या नंतर टी व्हीवरती बघतो, सगळं डिस्कवरी बघत मला सुद्धा तेच सांगत राहतो की मम्मी असं काही बघत जात जाऊ नको, त्याला जे बघायचं फायद्याचं बघ. वैष्णवीला पण तो नेहमी तसंच रागवत राहतो की वैष्णवी तुला सरांनी काय सांगितलं तुला कळत नाही का. एवढे समजदार झाल्यावर मी काय बोलायचं वेगळं मला हे समजत नाहीये. मग तर भरपूर बदल झाला. बदल तसं सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामुळे वेगळं तरी काय सांगणार समजा. आता आपण जे खरं होत असतं हे मला आता कळलेलं आहे. मी आधी लहानपणी स्वप्न पाहायचो पण विचार करायचो कधी व्हायचंय, आता काय होणार आहे आपल्या. आता ते आपल्या समोर काहीच नाही अजून, आपण तर त्यांच्यापेक्षा वरती जायचे असे स्वप्न तयार होतात. आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःची जिद्द सुद्धा खूप पाहिजे. आणि ते क्लासमधून खूप भेटले नाही मला. आणि त्याचबरोबर अजून जे गोल राहतात ते फिक्स होण्याचेच नसतात. म्हणजे आपण एखाद्या गोष्टी फिक्स झालेलं माझं. आणि तर म्हणजे या वर्कशॉप तर नक्कीच माझ्या टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. सांगावं तेवढं कमीच आहे या वर्कशॉपबद्दल. आणि मी या वर्कशॉपमध्ये म्हणजे स्वप्न बघायला शिकलो. नवीन विद्यार्थ्यांना सतत कसं उतरवायचं हे सुद्धा शिकलो. आणि गुरु असे ठरवले की ते दुसऱ्यासाठीच काम करतात. जसं की इतिहासातले छत्रपती शिवाजी महाराज ते म्हणतात की सर्वात पोटास लावणे आहे. म्हणजे ते फक्त दुसऱ्यांबद्दलच विचार करतात. दुसरे म्हणजे रतन टाटा सर ते सुद्धा संस्थांना म्हणजे चॅरिटीजला दान करतात. असं म्हणतात की ते त्यांच्या पूर्ण संपत्तीमधून 25 ते 30% फक्त संस्थांना दान करतात. आणि तिसरं म्हणजे प्रदीप सर ते म्हणतात की तरुणांना तरुणपणी तरुण आदर्श घडवणे हे सरांचं स्वप्न आहे. तर म्हणजे सगळे असेच की ते दुसऱ्यांसाठी विचार करतात. आणि सरांनी असंच वातावरण डेव्हलप करून दिलेलं आहे की जेव्हा आपल्याला भेटलं स्वप्न उभारलं पाहिजे. म्हणजे तिथं मी स्वतःला बघतो, तिथं गाडी वेगळी असते, तिथं म्हणजे फक्त इमेज वेगळी असते आणि मी तिथं असतो, बाकी पूर्ण लाईफ त्याचीच असते. म्हणजे एवढं क्वालिटी इनपुट भेटतंय की त्याच्यामुळं आता भविष्याकडे वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणजे सांगावं तर प्रदीप सरांचं मला खूप थँक्यू मला वाटतं की त्यांना असं जगा वेगळं मी वाटलं पाहिजे असं माझं एक स्वप्न आहे. आणि माझ्या आईवडिलांना आयडियल म्हणजे अशी ब्रँड लाईफ मला द्यायची. आणि म्हणजे ज्यावेळेस सरांनी दिवाळीमध्ये सांगितलं होतं मागच्या दिवाळीला की म्हणजे एक प्रोग्राममध्ये पण ज्यांना त्यामध्ये पार्टिसिपेट घ्यायचं आहे म्हणजे ह्या प्रोग्राममुळे तुम्हाला काही शिकायला भेटणार असं सरांनी मला सांगितलं होतं दिवाळीत. म्हणजे त्यामुळे मी केला नव्हता तो. आणि त्यानंतर मला असं म्हणजे दीदीने केला होता तो माझ्या. पण त्यानंतर मला असं जाणवलं की नाही हा वर्कशॉप आपल्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आणि ह्या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये मी हा वर्कशॉप जॉईन केला. आणि त्याच्यामधून असे फॉर्म्युले भेटले की जे आपल्याला म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी करून बनण्याची क्षमता त्या फॉर्म्युल्यांमध्ये आहे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून. तर असतं ना एखादं जादूगारची कांडी फिरवल्यावर कसं सगळं बदलून जातं तसं वर्कशॉप होतं माझ्यासाठी. माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मी वर्कशॉप केला ना त्यावेळेस माझं संपूर्ण आयुष्य बदललं. संपूर्ण कधी विचार पण केला नव्हता की असं काही पण आयुष्यामध्ये असतं आणि असे वर्कशॉप असतात. आणि आयुष्यामध्ये नेमकं बनायचं काय हे ठरवण्यासाठी एक चांगलं मार्गदर्शनाची आवश्यकता असते हे मला वर्कशॉपने शिकवलं. आणि एवढंच नाही तर एक माझ्या डोळ्यापुढे माझं म्हणजे उद्दिष्ट काय आहे, मी जगती कशासाठी आहे. जेव्हा प्रश्नाचं उत्तर शोधायला लोकांना पूर्ण आयुष्य निघून जातं तरी कधी कधी उत्तर मिळत नाही.
आणि खरंच खूप खूप आनंद होतो की आज म्हणजे वर्कशॉप केलंय आणि मला करायचं काय हे मला माहिती आहे आणि आज ठरवलंय. जोपर्यंत माझं गोल पूर्ण होत नाही, जोपर्यंत मी माझं ध्येय गाठत नाही ना, तोपर्यंत थांबायचं नाही. तोपर्यंत एवढं जिद्दीने आपल्या ध्येयाचा पाठलाग करायचा आणि खरंच एक दिवस स्वप्न पूर्ण करून आपल्या आईवडिलांना आपल्यावर अभिमान वाटेल असं काम करायचं. आईवडिलांनाच नाही तर माझ्यासाठी आतापर्यंत ज्यांनी पण खूप काय केले ना, त्यांना पण एकदा म्हणजे त्यांनी असं गर्वाने सांगितलं पाहिजे ही माझी मुलगी आहे किंवा ही माझी भाची आहे. आणि माझ्या मामाला पण, माझे मामा माझ्या आयुष्यासाठी म्हणजे माझे खरंच खूप जवळची व्यक्ती आहेत. कारण त्यांनी मला शिकवलं. ते जर नसते ना आज तर मी इथे नसते. कारण की त्यांच्या आयुष्य आणि ते नक्की म्हणतील एक दिवस की माझी भाषी आणि मी हिला शिकवलं. आणि एक दिवस ना नक्की असं आहे की ते माझ्यामुळे आणि मी सगळ्यांना इतका आनंद देणार आहे ना, इतका आनंद की बास. त्यांनी आतापर्यंत केलेल्या माझ्यासाठी कष्टाचं मी त्यांना फळ देणार आहे. आणि एवढंच नाही तर आतापर्यंत म्हणजे इतकं जास्त बदल झालाय माझ्यामध्ये. आधी ज्यावेळेस मी स्वतःला ऑब्झर्व करायची की माझं सराउंडिंग खूप जास्त खराब होतं रोज घरी आणि एकदा वेळ निघून गेली ना तर ती पुन्हा कधीच वापस येत नाही. आता खूप जास्त हे झालं. आणि ज्यावेळेस ते लाईफ स्टोरी आम्हाला दाखवली होती सरांनी त्यावेळेस खूप जास्त वाईट वाटलं आणि असं वाटलं आपलं पण असंच तडफडून मरायचं आहे काय दिवशी. तर नाही, आपण पण काहीतरी चांगलं करू आणि नक्कीच माझी तर इच्छा आहे की माझं इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं आणि नक्कीच पूर्ण करणार आहे. आणि माझ्या आईवडिलांना पण जे सगळं हवं, जे सुख मी त्यांना देऊ शकते ते देणार आहे. आणि खरंच सर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे जेवढे पण आभार मानले ना तेवढे कमीच आहे. पण खरंच तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये हा प्रोग्राम म्हणजे वर्कशॉप आणला आणि खरंच पूर्ण आयुष्य बदललं. आणि खूप जास्त सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी आपण सगळ्या गोष्टी करतो फक्त आणि फक्त आनंद. आणि आता प्रत्येक क्षणी आनंदी कसं राहायचं ना हे वर्कशॉपमुळे आता वर्कशॉपमुळे कळलंय. आणि प्रत्येक क्षणी फक्त आनंदातच मी जगते, बाकी सर्व काहीच माहिती नाही. जरी आयुष्यामध्ये संकट आले, अडचणी आल्या तरी आता रडत नाही तर लढायचंय मला. आता रडत बसण्यामध्ये काहीच मजा नाही तर लढण्यामध्ये मजा आहे. हे मला वर्कशॉपने शिकवलं. त्यामुळे सर खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. मला एवढंच बोलायचंय, सर खूप चांगलं करताय मुलांसाठी आणि सगळ्या मुलांनी सर जे स्वप्न करायला सांगतात तुम्हाला तुम्ही करायलाच पाहिजे. पण बेसिक पण केलं पाहिजे आणि सरांचं स्वप्न तुम्ही साकार करून दाखवलंच पाहिजे. तेव्हा मग आम्हाला पण वाटेल की खरंच सरांचं तुम्ही सर सांगितल्यासारखं सध्या स्वप्न साकारत आहे. एवढं बोलून इथं येऊन प्रत्येकजण हेच बोलतंय की वर्कशॉप सगळ्यांचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याचप्रमाणे वर्कशॉप खरं माझ्या पण लाईफमध्ये टर्निंग पॉईंट ठरला. आणि खरंच थँक्यू सो मच प्रदीप सर की खरंच तुमच्यामुळे माझ्या लाईफमध्ये खूप चेंजेस आले. पहिले खूप निगेटिव्ह विचार करायची पण आता मी खूप पॉझिटिव्ह विचार करते. गुड आफ्टरनून. बोल झाले का तुम्ही? नाही. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. गुड आफ्टरनून. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना CTP बद्दल माहितीच आहे. तर मी पण CTPचीच विद्यार्थिनी आणि हा वर्कशॉप केल्यानंतर माझ्यामध्ये इतके चेंजेस झाले की म्हणजे विचाराच्या बाहेर. मी पहिल्यांदा वर्कशॉपच्या आधी मला फक्त माहिती होतं की माझा एम डॉक्टर आहे. पण ना मला डॉक्टरच्या फील्ड माहिती म्हणजे मला डॉक्टरबद्दल काहीच माहिती नव्हतं. फक्त डॉक्टरची ती पर्सनॅलिटी, व्हाईट शर्ट वगैरे, परत ते टेलिस्कोप ते सगळं बघून मला फक्त डॉक्टरची पर्सनॅलिटी आवडायची आणि त्यामुळं म्हणजे डॉक्टर बनायचं होतं. पण मला त्या डॉक्टरबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि वर्कशॉप झाल्याच्या नंतर मला माझ्या आयुष्याची जाणीव झाली. मी माझ्या ध्येयावर एकदम ठाम झाले की नाही आता MD डॉक्टर बनायचं आणि रिस्पेक्ट घ्यायची सगळ्यांकडून. आणि वर्कशॉपच्या नंतर आयुष्य कसं जगतात आणि आयुष्य हे काय आहे याची मला जाणीव झाली. आणि वर्कशॉपच्या आधी तर फक्त जशी स्टुडंट्स लाईफ जगतात ॲज युजल शाळा, क्लास, जेवण घ्यायचे. आणि वर्कशॉप झाल्याच्या नंतर मला हे असं कळालं की आपण ज्या गोष्टी करतोय म्हणजे TV बघतो, हे जे 1-1.5 तास गाणे ऐकतो तो फक्त आणि फक्त आपला टाइमपास आहे. आपण त्याऐवजी जर आपल्या ध्येयाविषयी आपण बोललो, त्या ध्येयाविषयी आपण जर विचार केला तर आपण लवकरात लवकर सक्सेसफुल होऊ याची जाणीव मला. आम्हाला स्वप्न बघायला आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न करायला आम्हाला प्रदीप सर, कृष्ण सर आणि संतोष सरांनी शिकवले. खरंच
त्याच्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे, कारण की सरांनी आमच्या आयुष्यात खूप बदल आणले खरंच. अजून वर्कशॉपमुळे खरंच खूप चांगले चेंजेस झालेले आहे. मी काही म्हणजे 7वी-8वीला खूप हुशार होते आणि 9वी-10वीला मी थोडं दुसऱ्या फ्रेंड्ससोबत राहून थोडी बिघडले होते. पण जेव्हा मी वर्कशॉप लावला ना, माझी बहिणी मला खूप फोर्स केला की दीदी तू लाव, तुझ्यात खूप चेंजेस होतील असं तसं. घरात पण पप्पाच होत माझे खूप वाद व्हायचे. पण जेव्हापासून वर्कशॉप लावला ना, तेव्हापासून खरंच मला शब्दाचं पण खूप थँक्यू मला वाटतं तिला, कारण की तिने मला फोर्स केला. तिच्यामुळे मी आता वर्कशॉप लावून माझ्यात खरंच चेंजेस झाले. अजून खरंच शब्दाने आता सांगितलं की काही सुचत नाही काय बोलायचं, कारण वर्कशॉपबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आणि ह्या वर्कशॉपमुळे म्हणजे मला काही माहितीच नव्हतं की माझं एम काय, मला कुठपर्यंत जायचं आहे. ह्या CTP कोर्समुळं मला माझं ध्येय कळाले आणि मी तिकडे वाटचाल करू लागले. आणि ह्या सरांनी वर्कशॉप घेतलं त्याबद्दल धन्यवाद सर. स्ट्रगल न करता प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन, आयुष्य हे स्ट्रगल न करता प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन प्रत्येक दिवस एन्जॉय करणारं, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये कंट्रीब्यूट करणारं, नेहमी आम्हाला मोटिवेट करणारं आणि आम्हाला आयुष्याचा खरा तो अर्थ सांगणारं हे महान व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीप ठेंगडे पाटील सर. यांच्याच अनुभवातून या CTPची निर्मिती झाली. चला तर मग बघूया CTPचा प्रवास. मीन्स व्हॉट वॉज दी व्हाय बिहाइंड दिस CTP. 10वी पर्यंत अत्यंत हुशार व जिद्दी असणारे हे प्रदीप सर, परंतु 10वी नंतर काही काळामध्ये काही मित्रांमुळे, काही वाईट सवयींमुळे 12वी नंतर मोठ्या प्रमाणावर सरांना अपयशाला सामोरं जावं लागलं. आणि याच अपयशानंतर सरांच्या मनात वाईट विचार यायला लागले. वाटायला लागलं की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार नाही. आपण आपल्यासाठी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार नाही आणि आपण पाहिलेली मोठी स्वप्नही आपण आता पूर्ण करू शकत नाही. आणि त्यामुळे सरांना भीती वाटायला लागली. आपण जर का याच मार्गाने जात राहिलो तर आपली जी स्वप्न आहेत, आपण पाहिलेली जी स्वप्न आहेत की मला हे करायचं, मला ते करायचं, ते आपण पूर्ण करू शकणार नाही. या एका विचारामुळे सरांना खूप भीती वाटत होती. सरांच्या मनात वाईट वाईट विचार येत होते आणि त्यानंतर सरांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून एक ठरवलं की आता आयुष्यामध्ये काहीतरी करायचं, आता आयुष्यामध्ये खूप 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 मोठं व्हायचं आणि जगाला सिद्ध करायचं की आपणही आपली स्वप्न या जगासमोर सिद्ध करायची. आणि त्यानंतर जसं की सर्वांसोबत घडलं तसं सरांसोबतही घडलं. जसं इथं बसलेल्या प्रत्येकासोबत घडलं तसंच सरांसोबतही घडलं. जसं आपल्यासोबत घडलं तसंच म्हणजे कुठून तरी आपल्याला वाईट प्रकारचं मार्गदर्शन भेटतं, तसंच सरांनाही कुठेतरी वाईट प्रकारचं मार्गदर्शन भेटतं. आणि त्यानंतर त्या वाईट मार्गदर्शनामुळे सरांनी MPSC सारख्या अवघड क्षेत्रात झेप घेतली. या अवघड क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना 7-8 महिने अभ्यास केल्यानंतर सरांना असं जाणवलं की हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीये व आपण एक क्षेत्रासाठी नाही. आणि हा विचार करून काही काळानंतर सरांनी या क्षेत्रालाही दूर लोटलं आणि त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करून सरांनी आपल्या जाणीवा ओळखून, आपली मोठी मोठी स्वप्न ओळखून, आपल्या आईवडिलांची स्वप्न ओळखून, आपली क्षमता ओळखून सरांनी काही मित्रांना एकत्रित करून एका छोट्याशा किचन रूम मध्ये क्लासेसची स्थापना केली. तर सरांनी त्या मुलाला शिकवत असताना खूप साऱ्या गोष्टी शिकून घेतल्या. मुलांना शिकवत असताना सरांना कळलं की मुलं घडतात कुठं आणि बिघडतात कुठं, या सर्व गोष्टींचा अभ्यास सरांना झाला. आणि त्यानंतर सरांनी जेव्हा या गोष्टीवर संशोधन केलं तेव्हा सरांना असं जाणवलं की जसं आपलंही स्वप्न आहे की आपल्या आईवडील हयात असताना, आपल्या आईवडिलांच्या शरीरामध्ये ताकद असताना आपल्या यशाची चव त्यांना चाखता आली पाहिजे, तसं त्या मुलांचंही स्वप्न आहे की आपल्या आईवडील हयात असताना, आपल्या आईवडिलांच्या शरीरामध्ये ताकद असताना त्यांना आपल्या यशाची चव चाखता आली पाहिजे. हा विचार करून सरांनी त्यांचं स्वप्न ठेवलं.